मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि मराठी माणसांची कर्मभूमी. मराठी माणसाच्या घामानं, कष्टानं आणि संघर्षानं उभी राहिलेली नगरी. पण जर मुंबईतच एखाद्या नोकरीच्या जाहिरातीमध्ये गुजराती आणि मारवाडी मुलं हवी आहेत असा उल्लेख असेल तर तो केवळ भरतीचा निकष मानायचा की मराठी तरुणांच्या संधी वर्गदा. एका खासगी कार्यालयाच्या भरती जाहिरातीमध्ये गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलंय आणि अनेकांनी यावर आक्षेप देखील घेतलेला आहे. मुंबईमध्ये नोकरी करायची पण मग मराठी माणूस का नकोय असा सवाल आता विचारला जातोय. महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारण्यासाठी जमीन मिळते, पायाभूत सुविधा मिळतात, मनुष्यबळ मिळतं आणि बाजारपेठही मिळते. मग त्याच महाराष्ट्रातील युवकांना रोजगारामध्ये समान संधी मिळणं अपेक्षित नाहीये का? महाराष्ट्रात मुंबईत राहून इथंच शिक्षण घेऊन आणि महाराष्ट्रामध्ये नोकरी शोधूनही जर एखाद्या मराठी तरुणाला त्याच्या भाषेमुळे किंवा ओळखीमुळे मागे राहावं लागत असेल तर ही केवळ रोजगाराची समस्या नाहीये, तर ती अस्मितेची लढाई आहे. मराठी भाषेचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून ते आजपर्यंत मराठी भाषिकांनी आपली ओळख जपण्यासाठी, ओळख टिकवण्यासाठी मोठा लढा दिलेला आहे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. कारण एकच आहे, मराठी माणसाला त्याचा हक्काचा महाराष्ट्र मिळावा. पण आज अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय, तो म्हणजे ज्याच्यासाठी इतका संघर्ष झाला त्या मुंबईतच मराठी भाषा मागे पडतीये आणि ती का? रेल्वे स्थानकांपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंत, शॉपिंग मॉलपासून ते कार्यालयापर्यंत मराठीचा वापर कमी होतोय. रोजगाराचा विषय आला की ही भावना अधिक तीव्र होतीये. साहजिक आहे, कारण रोजगाराचा विषय आला तर बेरोजगारीच्या या काळामध्ये नोकरीच्या प्रत्येक संधीकडे युवक आशेनं पाहत असतो. आणि अशा वेळी जर एखाद्या जाहिरातीमध्ये विशिष्ट समाज किंवा भाषेला प्राधान्य दिल्याचं दिसलं तर मराठी युवकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होणं साहजिकच आहे ना. अशा वेळी जर एखाद्या जाहिरातीमध्ये विशिष्ट समाज किंवा भाषेला प्राधान्य दिल्याचं दिसलं तर मराठी युवकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होणं साहजिक नाहीये का? इथे मुद्दा कोणत्याही समाजाविरोधात नाहीये. मुंबई ही सर्वांची आहे, महाराष्ट्र सर्वांचा आहे. पण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला, मराठी भाषेला आणि मराठी युवकांना सन्मानाचं स्थान मिळायलाच हवं. ही अपेक्षा चुकीची कशी ठरू शकते? जागतिक स्पर्धेच्या युगामध्ये अनेक भाषा येणं आवश्यक आहे, पण त्याच वेळी राज्याच्या मातृभाषेला आणि स्थानिक युवकांना न्याय मिळणंही तितकंच महत्वाचं आहे. आजचा प्रश्न एका जाहिरातीपुरता मर्यादित नाहीये. हा प्रश्न आहे मराठी भाषेच्या सन्मानाचा, मराठी युवकांच्या संधीचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा. मुंबई जर महाराष्ट्राची राजधानी असेल तर मराठी माणूस इथं केंद्रस्थानी असायला हवा.